नमस्कार मित्रांनो, आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण महाराष्ट्राच्या या भूमीला स्वतःचा असा एक अंतर्गत मध्यवर्ती जलपर्यटनाचा वारसा मिळण्याचा, विकसनाचा आणि सुशोभीकरणाचा आज ठराव पास झालेला आहे. होय, बरोबर ऐकलं आपण. यशवंत सागर जलाशय म्हणजेच कोयना धरण असेल, नाथसागर असेल किंवा अजून बरेच, पण महाराष्ट्राच्या मध्यावर्ती असणारं मुंबई हैदराबाद रोडच्या बाजूचं नागमोड हे उजनी धरण. अगदी निसर्गानं मुक्त हस्ताने उधळण करावी असा हा परिसर. आजचा हा व्हिडिओ आनंदाच्या बातमीबरोबर स्थानिकांना काही आवाहन करण्यासाठी आहे. तसेच आव्हान देखील असेलच. जसं जसं कालक्रम पुढे सरकेल तसं एका आव्हानांना तोंड देऊन आपण आपल्यासमोरची आव्हानं कमी करूयात. सर्वात प्रथम अभिनंदन दयानंद कोकरे साहेब, सर्वेसर्वा कोकरे आयलंड कुगाव यांचं, किंवा त्यांच्यासारख्या इतर भूमिपुत्र शेतकरी, कष्टकरी शेतकऱ्यांचं, ज्यांच्या आज दानशूर वृत्तीमुळे आज हा जलाशय दिमाखात उभा आहे. आणि आजच राज्य सरकारतर्फे पर्यटन आणि विकासासाठी 250 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. टेंभुर्णी सगळ्यांनी ऐकलं असेल. टेंभुर्णी, करमाळा ते बिगवन किंवा पार दौंडपर्यंतचा अशा ह्या त्रिकोणामध्ये, किंवा टेंभुर्णी, जेऊर, इकडं राशीन आणि बिगवन ह्या चौकोनामध्ये असं एखाद्या ड्रॅगॉनसारखं पसरलेलं हे उजनी धरण. निसर्गाची उधळण या धरणाच्या दुतर्फा अंदाजे 70 किंवा त्यापेक्षा जास्त किलोमीटरच्या किनाऱ्यावरती मुक्त हस्ताने केलेली आपण पाहतो. तसेच इंदापूरपासून मधोमध शिरसोडी ते कुगाव असा एक सेतू आता निर्माणाधीन आहे. त्याबद्दलची तांत्रिक कारवाई पुढं सरकत आहे. आज आनंदामुळे नेहमीप्रमाणेच बोलतोय, पण मे बी थोडंसं इकडं तिकडं झालेलं होऊ शकतं. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जर का तुम्हाला या भूमिपुत्राची आस्था, श्रद्धा आणि भक्ती या भूमीवरची आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोज, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा. आज आपणा सर्वांना महाराष्ट्राच्या अगदी GDP वरती पर्यटन व्यवसायाच्या निमित्ताने दूरगामी परिणाम करणारी अशी योजना आज मान्य करण्यात आलेली आहे.
हे विकिपीडियावरती जाऊन तुम्ही उजनी धरणाबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता. आत्ताच मी दयानंद कोकरे साहेबांच्या फेसबुक पेजला अभिनंदनची कमेंट केलेली, कारण हा अभिनंदन थोड्याच वेळात सविस्तर माहिती पाठवतो. तर त्याचं कारण हेच की आता आपण दृकश्राव्य माध्यमातून सर्व उजनी धरणाच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या भूमिपुत्रांचं आज अभिनंदन करणार आहोत. सविस्तर माहिती अशी की 250 कोटी खर्चाच्या सोलापूर एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास मान्यता. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोलापूर एकात्मिक पर्यटन विकास आराखडा प्राथमिक स्तरावर सादर झाला होता. 250 कोटी खर्चाच्या सोलापूर एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास मान्यता. जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर जिल्ह्याला आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयार केलेल्या सुमारे 250 कोटी रुपये खर्चाच्या सोलापूर एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. यात उजनी धरण जलपर्यटनासह कृषी, धार्मिक आणि फलोत्पादनाशी संबंधित पर्यटन अशा 4 प्रमुख घटकांचा समावेश आहे. धरण, जलपर्यटन, कृषी, धार्मिक आणि फलोत्पादन. जिल्हा नियोजन भवनात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा आराखडा सादर केला. चालू आर्थिक वर्षात या आराखड्यासाठी 250 कोटींची तरतूद करण्यास शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी खासदार प्रणितीताई शिंदे व खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांच्यासह आमदार सुभाष देशमुख साहेब, आमदार संजय शिंदे साहेब आदी उपस्थित होते. बाकी सविस्तर वृत्त वाचून घ्या. परवाच्या एका व्हिडिओमध्ये मी लिहिलेलंच होतं की पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोटचा सविस्तर एक व्हिडिओ बनवेलच, पण आज ही बातमी आल्यामुळं मी स्वतःला थांबवू शकलो नाही. दयानंद कोकरे साहेब, अगदी मनापासून आपलं अभिनंदन. कोकरे साहेब आहेत पे व्हेरिफिकेशन ऑफिसर वेस्टर्न महाराष्ट्र, म्हणजे सरकारी नोकरदारांच्या, सरकार दरबारी जे काही पगारदार आहेत तर त्यांच्या पगाराचं व्हेरिफिकेशन, म्हणजे काय म्हणतो त्याला, इव्हॅल्युएशन किंवा पुनर्निरीक्षण, पडताळणी अधिकारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रासाठी साहेबांची नियुक्ती आहे. विशेष करून त्यांचं नाव सारखं का घेत आहे तर गेली कित्येक दिवस, जवळजवळ 30 महिने आम्ही सोशल मीडियाच्या थ्रू कशा प्रकारे महाराष्ट्राच्या ह्या जलाशयाला पर्यटनासाठी खुल्लं करता येईल याचा प्रयत्न करतो. आज आपण जर परत एकदा पाहूयात की वरची बाजू उत्तर, खालची दक्षिण, उजव्या बाजूची पूर्व आणि डाव्या बाजूची पश्चिम. आता आपण अगदी इथं भीमानगर जे आहे, भीमा नदी पुण्याकडून सोलापूरकडे जाताना ओलांडल्यानंतर भीमानगरपासूनचा हा तरडगाव असेल, कांदलगाव असेल. तुम्हाला फक्त किनाऱ्यावरती लक्ष ठेवायचं आहे की, कारण का मी जसं म्हटलं, आवाहन आणि आव्हान अशा दोन्ही ह्याच्यावरती आपल्याला पुढं सदोदित पाठपुरावा करायचा आहे. असाच सलगी करणारा हा मुंबई हैदराबाद हायवे आहेच आहे. सोबतीला सरडेवाडी असेल, सरडेवाडीला टोल नाका आहे. शहा असेल, शिंगाडे वस्ती असेल. सगळ्यांची नावं ह्याच्यासाठी घेतोय कारण तुमच्या सगळ्याकडून फार मोठ्या
सहकार्याची भावना आहे, जेणेकरून आपण हळूहळू का होईना पण सगळे मिळून नक्कीच पुढं जाऊ. सगळ्यात नेहमीप्रमाणे की शेतकरी मित्रांनो, जमिनी अजिबात विकू नका. मालवाडी असेल, पिंपरी खुर्द असेल, पुढं सुगाव असेल, डबल नाव आलं, आजोटी असेल, हा म्हणजे किनारा दाखवायचा आहे तुम्हाला. त्या बातमीमध्ये दिलेलं आहे टोटल. विकिपीडियावरती बघा. पदस्थळ असेल, शिरसोडी असेल, जिथून आता बोटिंग पॉईंटपासून पलीकडं कुगावला नवीन एका पुलाचं काम चालू आहे. कलठण नंबर 2 असेल. नामोल्लेख का करतोय की प्रत्येकाला जाग यावी. राजवाडी असेल, केडगाव चौफुला असेल. आता तिथं दिसतंय म्हणून नामोल्लेख करतोय, स्थानिकला पडताळणी करून पहा. बनकरवाडी असेल, कलठण 1 असेल, कळशी असेल, गंजेवळण असेल, आगोटी नंबर 2 असेल. आता मी गावांची नावं, चितळकरवाडी असेल, घोडेपट्टी असेल, चांदगाव असेल, सैराट बावडी असेल. सैराट चित्रपट ज्यांनी पाहिलेला आहे त्यांना पळसदेव असेल. उजनी धरणाचं वेगळं असं इंट्रोडक्शन सांगायची गरज नाही. काळेवाडी असेल, 1 नंबर 2 नंबर. डाळस नंबर 1 असेल, डाळस नंबर 2 असेल. कुंभारगाव असेल, बनगरवाडी असेल. बिगवनचा हा लगतचा प्रदेश. कुंभारवाडी नंतर क्रॉसिंग तर बिगवनचा आलंच. पुढं डिकसळ असेल, खानोटा असेल, कात्रज असेल, खाटगाव असेल, केतूर असेल, वाशिंबे असेल, उंदरगाव असेल, उमरड असेल, केडगाव असेल, चिकलठाण कोगाव असेल, दहीगाव असेल, वांगी असेल, शेळगाव असेल, पांगरे असेल, कांधर असेल, अनावधानाने अकोले असेल, खुर्द. अनावधानाने कुठलं गावाचं नाव विसरलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. तर या सर्व गावांच्या शेतकऱ्यांनी, आता तुम्ही म्हणाल राजेगाव किंवा इकडं हा परिसर आहे, तर आता हे सगळ्यालाच लागू झालं थोड्या कमी अधिक प्रमाणात. कसं की महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या आहे 11, 12, 13, 14 कोटीच्या घरात, तर त्यातली जवळजवळ पुणे मुंबईची लोकसंख्या जर पकडली, पुणे मुंबई म्हणजे संयुक्त आलं सगळं एकत्र. पुणे, पिंपरी चिंचवड, हडपसर हे सगळ्या जेवढ्या आजूबाजूच्या, आळंदी, ह्या सगळ्या महानगरपालिका क्षेत्र समजा सगळे पुणे परिसरातले आणि मुंबईचे, तर जवळजवळ 25% पुढची लोकसंख्या आहे. त्या मानाने पूर्ण स्कोप आहे मागं शेपटापर्यंत, म्हणजे कुठं पार आपल्या गणपती मंदिरापर्यंत तिथं थेऊरच्या, किंवा जवळजवळ MIT कॉलेजपर्यंत लोणी काळभोरच्या. तर प्रामुख्याने बाकीचं प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने समजून घ्यावंच. पण आत्ता जे नामोल्लेख केलेली गावं आहेत यांचा संदर्भ हा सर्वात प्रथम. तर सगळ्यात महत्त्वाचं की ह्या आता स्क्रीनमध्ये उजनीचा जोहाड, नागमोडा जो पाणलोट आहे बिगवनपर्यंतचा, तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे
की कुणी 1 गुंठासुद्धा जमीन कोणाला विकायची नाही आहे. तर विकायची नाही तर काय करायचं, तर बाबा इव्हॅल्युएशन करा जमिनीचं. पुढच्या प्रकल्पामध्ये एक तर स्वतः विकसित करा किंवा मग जॉईंट व्हेंचर म्हणजे JV. मग काय असेल त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये सेम जे काही मागं सांगितलं की बाबा 4 घटक सांगितलेले आहेत त्यांनी. काय काय असतील 4 घटक, तर 4 घटक असतील त्यातले काय बेस असेल, तर पूर्ण बातमी वाचतो म्हणजे सगळा संदर्भ लागेल. गेल्या आठवड्यात करमाळ्याचे आमदार संजय शिंदे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यामुळे पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत सोलापूर एकात्मिक पर्यटन विकास आराखडा प्राथमिक स्तरावर सादर झाला होता. दळणवळणाचे भक्कम जाळे असलेल्या सोलापूर जिल्ह्यात 94 पर्यटन स्थळे आहेत. उजनी धरण निसर्गरम्य आणि पक्षी निरीक्षणासाठी म्हणजे तो फ्लेमिंगो जो पक्षी आहे, रोहित पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असून येथे जल पर्यटनासह टुरिझम तसेच जल क्रीडा पर्यटन वॉटर विकसित होऊ शकते. उजनी धरणाचे 90 किलोमीटर लांबीचे पात्र असून दुतर्फा पात्राची रुंदी सुमारे 6 किलोमीटर आहे. येथे पर्यटकांना गोड्या पाण्याचा समुद्र अनुभवायला मिळणार आहे. तसेच या ठिकाणी देशातील सर्वात मोठा जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. या प्रकल्पाअंतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठे पॅव्हिलियन निर्माण करण्यात येऊन यात मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, 1000 पर्यटकांच्या क्षमतेचे सभागृह, बोर्डरूम, रॉक पूल, सर्व वयोगटासाठी देशातील सर्वात मोठा जलतरण तलाव पाहिजे, वॉटरफ्रंट डेक, लाईट हाऊस, बोट रॅम्प, मरीना बोट पार्किंग, वॉटर स्पोर्ट्स, फ्लाइंग वॉटर बोट सफारी, क्रूज सफारी, ॲक्वेटिक लाईफ यासह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे आशीर्वाद यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा या धार्मिक पर्यटनातही अग्रेसर असून पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूर येथे येत असतात. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर व कुडल हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिर, बार्शीतील भगवंत मंदिर यांचा ही धार्मिक पर्यटन केंद्रे म्हणून विकसित केली जात आहेत. उजनी धरणावरील पर्यटन विकास आराखड्याच्या सर्वेक्षणास लगेचच सुरुवात होणार आहे. कृषी व फलोत्पादनाशी संबंधित पर्यटन विकास आराखडा 30 जुलै रोजी तयार होईल. प्रकल्प अहवाल व अंतिम सादरीकरण 15 ऑगस्ट रोजी होणार आहे व त्यानंतर राज्य शिखर समितीची मान्यता मिळून पुढील 6 महिन्याच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू होईल, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. तर सगळं आता ते परत एकदा हे केलेलं आहे, काही लक्षात नाही आलं तर रिपीट हे करा. महत्त्वाचा सांगायचा भाग असा की विशेष करून आता विकिपीडियावरती मी फक्त स्क्रोल करेल, तुम्ही वाचत चला, मी बॅकग्राऊंडला वॉइस देईल. विशेष करून फक्त एकच सांगायचं आहे की दयानंद कोकरे साहेब, डोळाभाऊ कोकरे साहेब त्यांचे तीर्थरूप असतील किंवा बंधूंचं नाव माझ्या लक्षात नाही, तर किंवा ताई असतील तिथल्या सरपंच, असं मी हे म्हणत नाही की कुगाव म्हणूनच, पण मी मागं पण सारखं सांगतोय तुम्हाला की बाबा उजनी धरण किनारा लगतची गावांची एक समिती बनवा आणि त्या अनुषंगाने आपण पुढचा विकास, सरकार तर त्यांचं काम करणारच आहे पण खाजगी क्षेत्राने देखील मागं राहायचं नाही आहे. मी तुम्हाला नेहमी विनंती करत होतो की मुक्कामाची सोय एकदा सुरू झाली की आज इंस्टाग्राम आहे, तुमचं टेलिग्राम आहे, यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे किंवा फेसबुक आहे, तर त्या भागाचं प्रसिद्धीचं काम तुम्ही कुणीही अजिबात काळजी करू नका. ते भागच असा मनमोहक आहे. जर का हजारो किलोमीटर वरतून तो रोहित पक्षी, त्याचं नाव मी नेहमी इंग्लिशमधलं विसरतो, आत्ता घेतलं होतं, तर तो जर तिथं येऊ शकतो, फ्लेमिंगो किंवा इतरही मोठी लिस्ट आहे, इमेजेसमध्ये जाऊन तुम्ही हे करू शकता. मागं मी एक शॉर्ट पण बनवली होती त्याच्यावरती. तर महत्त्वाचं हे आहे की जर का ह्या अखंड पृथ्वीवरती
जर एखादा पक्षी संवेदनेने जर उजनी धरणाकडं किंवा यशवंत सागर जलाशयाकडं जर आकर्षित होत असेल तर नक्कीच अख्खी पूर्ण जगातली मानवजात आपल्याकडं स्वतःकडं आकर्षित करायची ताकद ह्या उजनी जलाशय म्हणजेच यशवंत सागर या धरणात आहे. आणखीन एक विसरू नका की यशवंतराव चव्हाणांच्या ह्या पुरोगामी महाराष्ट्रातील योगदानाबद्दल जसं आपण मागं म्हटलेलं की स्टॅच्यू ऑफ युनिटी जे वरती इकडं नर्मदा सरोवराच्या तिथं लोहपुरुष भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची पूर्णाकृती पुतळा तिथं उभारण्यात आलेला आहे. कैक मजली म्हणजे फार उंच आहे. तर तसंच एक स्टॅच्यू ऑफ कॉपरेटिव्ह मिशन म्हणजे सहकाराची ज्यांनी पायाभरणी केली अशा फार थोड्या व्यक्तिमत्वांमधलं यशवंतराव चव्हाण साहेबांचं व्यक्तिमत्व होतं. तर तसा एक त्यांचा पूर्णाकृती पुतळा. आता हे महत्त्वाचं नाही उंची किती असावी काय असावी ते थोडंफार कमी जास्तचा विषय नाही आहे, पण ती एक महाराष्ट्राला ह्या अखंड म्हणजे काय म्हणतात पुरोगामी महाराष्ट्राला नक्कीच दिशा देणारी असावी की माणसाची विचारांची उंची आणि त्याची ख्याती दिशादर्शक ठरवण्यासाठी आपल्याला तो एक हळूहळू आता समजा हा पहिला टप्पा आहे तर याच्यामध्ये पुढं एक 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 तसं आपल्याला विचाराधीन ठेवावं लागेल. तसेच आता मला तिथलं ते आता हे इथं म्हणतायत धरणाजवळचे पार्श्वनाथ मंदिर असेल किंवा तो इनामदार वाडा असेल तर सैराट पिक्चरची जी टीम आहे किंवा स्थानिक जे तुम्ही सगळे आहात नागराज मंजुळे साहेबांना देखील आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अभिनंदन करतो की तुमच्या त्या एका ऐतिहासिक प्रयोगामुळे तसं तर महाराष्ट्राची जलसंजीवनी आहेच आहे, पण तुम्ही जो एक वेगळा प्रयत्न वेगळ्या धाटणीची जी जगासमोर आणली सैराटच्या माध्यमातून एक कथानक जे समोर आणलं ग्रामीण पार्श्वभूमीचं तर त्या अनुषंगाने उजनी धरणाला तो एक काय म्हणतो आपण त्याला की पर्यटन विकासाच्या हिशोबाने एक कलाटणी देणारा एक तो प्रयोग ठरला. यात काही दुमत असणं कारणच नाही आहे. राहिली गोष्ट उजनीच्या महिमेबद्दल मी सांगणं चुकीचं आहे, कारण महाराष्ट्रातून पूर परिस्थितीमुळं जाणारं पाणी कृष्णा भीमा स्थिरीकरणाअंतर्गत उजनीकडं येणे आहे, कारवाई चालू आहे. परत भीमा सीना उपसा सिंचन योजनेअंतर्गत माडा किंवा इकडं एक विश्वविक्रमी टनेलिंग झालेली आहे. स्वर्गीय दिगंबररावजी बागल साहेब माजी आमदार म्हणजे सगळे मामा म्हणून ओळखायचे आणि आत्ता देखील कृष्णा भीमा स्थिरीकरण अंतर्गत आज इकडं हा जो भाग आहे आष्टी तालुका असेल, जामखेड असेल, भूमपरांडा वाशी असेल, उस्मानाबादचा काही भाग असेल, शेवट म्हणजे कर्नाटकच्या बॉर्डरपर्यंत अक्कलकोटपर्यंत असेल. तर असं एक की कृष्णा भीमा काहीतरी त्याचे कोडिंग आहेत ते तुम्हाला जलसिंचन खात्याच्या वेबसाईटवरती मिळतील. त्या अनुषंगाने सातवन तलाव किंवा टनेलिंग कुठं कॅनाल कुठं काय ते भूअंतर्गत पाईपलाईन असे कार्यक्रम चालू आहेत. तर आजचा मुख्य विषय फक्त हे दोन्ही किनाऱ्यावरती असलेली गावं आणि ह्या गावांचा भविष्यातील व्यावसायिक दृष्टिकोनाने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकॉलॉजी किंवा तिथली जी इकोसिस्टीम आहे म्हणजे त्याची जी नैसर्गिक
ठेवण आहे ह्याला कुठल्याही प्रकारे धक्का न लागता, म्हणजे काय तर ही जी जलसृष्टी आहे तिला कशाही प्रकारे धक्का न लागता, म्हणजे कसं तर एकदम किनाऱ्यालगत किंवा त्यांच्या ज्या काही नियमावली असतात की बाबा ग्रीन लाईन असेल, हरितपट्टा असेल, त्याच्यानंतर जल ब्ल्यू लाईन असेल, पाण्याची असेल, आणि पूररेषा म्हणजे रेड लाईन. तर जे काही UDCPR प्रमाणे वॉटर बॉडीजला लागू जे नियम आहेत त्या अनुषंगाने, मग तुम्ही म्हणताल की बाबा 800 मीटर होईल, असं नाही तसं नाही. नाही तसं नाही, असं नाही. जे काही नियमावली ही पूर्ण मानवजातीच्या कल्याणाच्या हिशोबाने केलेली असते. जी काही ज्याला कोणाला लागू असेल, कोणी खुश व्हायचं कारण नाही आणि कोणी नाराज व्हायचं कारण नाही. चांगल्या हेतूने ज्यावेळेस आपण एखाद्या कामाची सुरुवात करतो तर यश प्राप्ती नक्कीच मिळते. काही वेळेस फक्त आपल्या कष्टाची आणि पराकाष्ठेची फक्त ती एक काय म्हणतो त्याला एक परीक्षा ठरू शकते. तर त्याबद्दल निश्चिंत असावं. ह्या सृष्टीकडे देण्यासाठी, सर्वांना देण्यासाठी भरपूर आहे. फक्त तिची एकच अपेक्षा आहे की तिचा आहे असा ठेवा, तुम्ही वारसा रूपाने जतन करावा. तर एकच प्रार्थना आहे की धोपटघाईने कुणीही गडबडीत कुठलीही चुकीची निर्णायक भूमिका घेऊ नये. योगायोगाने बघा, ही आता तक्रारवाडी, म्हणजे असं समजा की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहायचं आहे. ठीक आहे, की कुठलीही म्हणजे चुकीची गोष्ट करणे नाही, जेणेकरून तिथल्या जीवसृष्टीला धोका पोचेल. तर सर्व म्हणजे नियमांच्या अखत्यारीत आपल्याला असा हा भविष्यातील अगदी काय म्हणू शकता तुम्ही की आत्मीयतेचा विषय होता दयानंदजीच्या आणि माझ्या आणि आमच्यासारख्या सर्वच भूमिपुत्रांच्या मनातला आस्थेचा, आकांक्षेचा. निश्चितच आपण सगळे याबद्दल सकारात्मक राहूया आणि रोजगार निर्मितीचा हा यशवंत सागर खरंच यशवंत होवो आणि ह्या उजनी धरणाच्या दोन्ही किनाऱ्यावरचा शेतकरी भूमिपुत्र सुख समृद्धी आणि समाधानाने नांदो, बलवंत होवो, हीच ह्या सृष्टी निर्मात्या विधात्याच्या चरणी प्रार्थना. परत एकदा धन्यवाद दयानंदजी कोकरे साहेब यांचे की आपण दाखवलेल्या विश्वासाला आज खरंच यश आलेलं आहे. सर्व भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी आणि जमीन मालकाचे धन्यवाद आणि भविष्यात सहकार्याची पूर्ण आस ठेवून हा चातक म्हणजे जो पावसाच्या पाण्यावरती जगतो, तसं ह्या भूमीच्या विकास आणि प्रगतीसाठी आस्थेने, भक्तीने, श्रद्धेने मी डॉक्टर मनोज कुमार मुनोत आज दिनांक 21 जून 2024 रोजी संध्याकाळी 8:49 जवळजवळ 29 मिनिटाच्या व्हिडिओने नंतर आपली रजा घेतो. 30 मिनिट होतील. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल, एक आपला सर्वसाधारण शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक या आशयाने लाईक, शेअर आणि आपला अभिप्राय कमेंट करायला विसरू नका. तसेच तो अभिप्राय व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती देखील कळवायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला आणखीन काय हवं असेल तर महाराष्ट्र असो किंवा कुठलाही भाग असो, कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या नेहमीच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आपण नक्कीच ह्या धरतीच्या समृद्धीसाठी
आपला फुल न फुलाची पाकळी खारीचा वाटा प्रचार आणि प्रसारासाठी नियमित उचलत राहू ही ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि आता जय तंत्रज्ञान. धन्यवाद.